तर नाशिकमधील भोंदूबाबा अशोक कराडच्या आलिशान ऑफिसमधील काळ्या काचा या सध्या चर्चेचा विषय बनल्यात. कराडच्या ऑफिसमध्ये रिफ्लेक्टिव्ह काचांचा वापर करण्यात आलाय. या काचा बाहेरून आरशासारख्या दिसतात, मात्र आतील व्यक्तीला बाहेरचं दृश्य स्पष्ट दिसतं. याच कराडच्या ऑफिसमधील काळ्या काचांचा डेमो ग्लास एक्सपर्ट अनिल सोमवंशी यांनी दिला. मी आता राहता येथील राजहंस ग्लास या ठिकाणी आलेलो आहे आणि हे तालुक्यातलं एक प्रसिद्ध असं ग्लासचं दुकान आहे. ही जी काच आहे याला रिफ्लेक्टिव्ह ग्लास म्हणतात. वन वे व्हिजनमध्ये असते ती. तर रिफ्लेक्टिव्ह ग्लास ज्यावेळेस बसवतो त्यावेळेस बाहेरच्या बाजूने तिचं मिरर बाजू केली जाते आणि त्या मिरर बाजू अशी असते की बाहेरच्या माणसाला मधलं दिसत नाही, पण आतील माणसाला बाहेरचं संपूर्ण दिसतं. अशा प्रकारची ही काच असते. भोंदूबाबा होता त्याने रिफ्लेक्टिव्ह ग्लास लावलेली होती, तसंच त्याला आतून फिल्म देखील लावलेली होती. चुकून जर आतला लाईट लागला तर त्या लाईटमध्ये परत बाहेरच्या माणसाला मध्ये दिसू नये म्हणून त्याने एक फिल्म बसवलेली होती. त्या फिल्ममुळे बाहेरच्या माणसाला काहीच दिसत नव्हतं, पण त्याला संपूर्ण बाहेरचं दिसत होतं. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, राहता अहिल्यानगर.